नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण वृश्चिक दंश या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण वृश्चिक विष, वृश्चिक भेद, त्यानंतर वृश्चिक दंशाची लक्षणं, त्याचे साध्यसाध्यता आणि त्याची चिकित्सा याच्या नोट्स पाहणार आहोत. तर वृश्चिक दंश विंचू अत्यंत विषारी प्राणी आहे. दिवसा तो इतर प्राण्यांच्या बियात, विटा, दगड इत्यादीमध्ये लपून बसतो, तर रात्री तो बाहेर पडून आक्रमण करतात. त्यानंतर त्याचा आकार हा खेकड्याप्रमाणे असतो. एक लांब, मांसळ, 5 खडयुक्त पुच्छाकार उदरावर प्रवर्धन असते. प्रवर्धनाच्या शेवटी एक रुंद भाग असतो व त्यावर डंख असतो. डंख हा पोकळ असून एक नलिकेद्वारा त्याच्या गुदाजवळील 2 विषग्रंथींना जोडलेला असतो. नेक्स्ट आहे वृश्चिक विष. यामध्ये विष अल्ब्युमिन नाडीतंत्र व रक्तवाहिन्यांवर परिणाम करते. विषाक्तता सर्पविषापेक्षा भयान असते. गडद लाल किंवा ताम्रवर्णाच्या विंचवांमध्ये एक हृदयावर कार्य करणारे विष असते. त्यानंतर वृश्चिकाचे भेद सांगितलेत, त्याचे विविध प्रकारे वर्गीकरण केले. तर विषाक्तताच्या आधारे त्याचे 3 प्रकार सांगितलेत: तीव्र, मध्यम आणि मंद. त्यानंतर आकृती भेदाने तीव्र, मध्यम आणि मंद, आणि चिकित्सा दृष्टिकोनातून रुजाकर आणि सद्योघातक असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर तीव्र 15 सांगितलेत सुश्रुतांनी. त्यामध्ये सर्पादी विषारी किडे मेल्यावर जे वृश्चिक उत्पन्न होतात ते तीव्रच्या अंडर येतात. मध्यममध्ये 3 सांगितलेत, त्यामध्ये काष्ट व वीट सडल्यास, आणि मंद म्हणजे गाईचं शेण सडल्यावर जे वृश्चिक उत्पन्न होतात ते मंद विषारी वृश्चिक असतात. त्यानंतरचा पॉईंट आहे वृश्चिक दंशाची लक्षणे वाग्भटानुसार. त्यामध्ये तीव्र वेदना, दंशस्थानी चारी बाजूस लाल घेर होतो. त्यानंतर दाह असतो. वेदना दंशस्थानापासून सुरू होऊन वर चढते. दंशस्थान हा जळता निखाऱ्या ठेवल्याप्रमाणे दिसतो. त्यानंतर दंशस्थान काळे पडते. तीव्र दाह, टोचल्याप्रमाणे व फाटल्याप्रमाणे वेदना होतात. सोबत इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर, मळमळ, उलटी, त्यानंतर कंप, ज्वर, बेशुद्धी, रोमकूप हे सुद्धा लक्षणं वृश्चिक दंशामध्ये आढळतात. वृश्चिक दंशाचे साध्यसाध्यत्व. त्यामध्ये चरकाने असाध्य वृश्चिक दंशाची लक्षणे वर्णन केलेली आहेत. त्यामध्ये हृदय, नासा व जिवेचे कार्य बंद होतात. त्यानंतर दंशस्थान हिमांस गळून पडते. तीव्र वेदना होऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशी लक्षणं दिसल्यास चरकांनी त्यास असाध्य असं मानलेलं आहे. नेक्स्ट शेवटचा पॉईंट आहे वृश्चिक दंशाची चिकित्सा. त्यामध्ये सुरुवातीला चरकांनी सांगितलेली चिकित्सा पाहूयात. दंशस्थानी स्वेदन करावे. संपूर्ण शरीरास घृत व सेंदव यांनी अभ्यंग करावे. उष्ण औषधी जलाने परिषेक, अवगाहन आणि स्नान करावे. त्यानंतर पाचनशक्तीनुसार घृतपान द्यावे. अशी चरकांनी वृश्चिक दंशाची चिकित्सा सांगितलेली आहे. नेक्स्ट सुश्रुतांनुसार चिकित्सा पाहूयात. त्यामध्ये तीव्र व मध्यम विषारी जर विंचू असेल तर चारी बाजूनी स्वेदन करावे, त्याला स्वच्छ करावे दंशस्थानाला. त्यानंतर हळद, सेंदव, मीठ, त्रिकटू, शिरीष पुष्प यांचा वापर करावा. स्वेदनासाठी शेण वापरावे. पिण्यासाठी घृत व मध दुधामधून द्यावे. त्यानंतर मंद विषारी जर विंचू चावला असेल तर परिषेक करावा. विदारी गणातील औषधींचा वापर करावा. नेक्स्ट आहे इतर चिकित्सा. ही झाली चरक सुश्रुतांनुसार चिकित्सा. त्यामध्ये अजून चिकित्सा सांगितली आहे की रीड चावावे. त्यानंतर जमालगोटा बियांचे अंजन करावे. गाईचे तूप आणि सेंदव सेवन करावे. शिलादिवटी, नागरमोता, अपामार्ग मूळ चावावे आणि ते दंशस्थानी लावावे. ही तर झाली आयुर्वेदिक चिकित्सा. आधुनिक उपचारांमध्ये इंजेक्शन जेसिकेन 2 ml, इंजेक्शन एमिटिन हायड्रोक्लोराईड, त्यानंतर अँटीवेनम ट्रीटमेंट आणि कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन 10 ml. तर ही होती वृश्चिक दंशाची आयुर्वेदा व मॉडर्ननुसार चिकित्सा. तर या होत्या अगततंत्र एवं विधिवैद्यक यामधील जांगम विषमधील वृश्चिक दंशाच्या नोट्स. अगततंत्र संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तसंच BMS सेकंड इयर एक्झाम संबंधित जर तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये कमेंट करू शकता किंवा टेलिग्रामवर मेसेज देखील करू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.